एक जबाबदारी म्हणजे पक्ष म्हणजे तुमच्याकडे मोठं पद आहे तर तुम्ही फॉर्म भरा. आम्ही इच्छुक सुद्धा फॉर्म भरत नाही. पण तुम्ही एक जर नगरसेवक झाल्या तर आम्ही सर्व महिला नगरसेवक झाल्यासारखं तर त्यांनी माझ्यासाठी म्हणजे त्याग केला पूर्ण महिला आघाडीने. आणि मी आज म्हणजे मला पक्षाने आजपर्यंत सांगितलं की बाबा तुम्हाला उमेदवारी देणार. मी 2 हे केलं, प्रभाग 1 आणि प्रभाग 8 सर्वसाधारण महिला सुटलेला आहे तर तिथून सुद्धा मी पक्षाला दावा केला. आमदार साहेब, पालकमंत्री असू द्या, खासदार असू द्या, सगळ्यांना मी मागणी केली. पण आज माझ्यावरच म्हणजे एवढा अन्याय उलाला का मला पक्षाला म्हणजे एकच मागणी का जर तुम्ही लाडकी बहीण म्हणत असाल तर लाडक्या बहिणीला जर माझ्यासारखी एवढी मोठी जिल्ह्याची महानगर प्रमुख असून मला जर न्याय नाही आहे तर ह्या महिला बाकीच्या महिला तर पूर्ण म्हणजे खचलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं पडलं ताई तुम्ही 30 वर्षापासून पक्षासाठी एवढा संघर्ष करू लागल्या. आज मी माझ्या जीवाचा सुद्धा विचार केला नाही. खासदारकीला ऑपरेशन केलं नाही, मी आमदारकीला ऑपरेशन केलं नाही. यांचे सगळे इलेक्शन झाल्यानंतर मी ऑपरेशन केलं. आज माझ्या ऑपरेशनाला 5 महिने झाले. अक्षरशः 2 किलोचा गोळा माझ्या पोटात निघलेला आहे. माझ्याकडे रिपोर्ट सुद्धा आहे. आणि खासदारकीला सुद्धा मी ऑपरेशनला चालले होते ते मी ऑपरेशन मी टाळलं ते सुद्धा माझ्याकडे फाईल आहे. आणि जर मी एवढा जर पक्षासाठी म्हणजे एवढा त्याग करते आणि आमदार कैला परत गणपतीच्या वेळेस माझ्या मिस्टरांना अटॅक आला त्यांना 25 दिवसामध्ये त्यांना न बघता मी पक्षासाठी एक खासदार आमदारकीला बाहेर पडले आणि पक्षाचे प्रचार केला आणि आमदार साहेबाचं म्हणजे पूर्ण मध्याची जबाबदारी सांभाळून मी निवडून आणले आमदार साहेब. आणि आज कार्यकर्त्यावर जर वेळ येते तर माझं म्हणणं आहे यांनी माझ्यासाठी सगळ्यांनी लढायला पाहिजे. आमदार असू द्या, पालकमंत्री असू द्या, खासदार असू द्या, यांनी माझ्यासाठी लढायला पाहिजे. तर राजूभाऊ जंजाळ सुद्धा असू द्या कारण त्यांच्याकडे सुद्धा जिल्ह्याची जबाबदारी. तर सगळ्यांनी मला न्याय दिला पाहिजे आणि मी हे न्याय घेतल्याशिवाय इथून मी जाणारच नाही. कारण की मला त्यांनी म्हणजे आजपर्यंत शब्द दिला का ताई तुम्ही एक महानगर प्रमुख आहे, तुम्हाला 100% उमेदवारी दिली जाईल. आणि आजच्या घडीला मला उमेदवारी नाकारली जाऊ लागली तर तुम्हीच सांगा मी काय करायचं आणि कोणाकडे न्याय मागायचा. कोणी नाकारली तुम्हाला उमेदवारी? कोण म्हटलं की तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही? काल म्हणजे मी अक्षरशः म्हणजे 2-3 दिवसापासून मी टेन्शनमध्ये होते उमेदवारीच्या. तर मला परवा म्हणजे एकदम माझा म्हणजे BP 250 झाला. मी मेडिकलला ॲडमिट होते. हे सलाईने माझ्या हाताला ॲडमिट होते. मला काल सुट्टी झाली मेडिकल हॉस्पिटलमधून आणि आज मला फॉर्म भरायचा आहे. तर आज मला पक्ष म्हणतो का नाही इकडे वाढ सुटले गेलेले. तर तुम्ही सांगा मी आता न्याय कोणाला मागायचा आणि मला न्याय झालाच पाहिजे. कारण की माझं जर काही बरं वाईट झालं तर मी याचं सर्वस्व जबाबदारी पक्षावर सोपवणार. तुमचा प्रभाग दुसऱ्या पक्षाला दिला का? भाजपला दिला असं काही का? हा म्हणजे माझं आता तुम्हाला जे सीट पाहिजे होतं ते भाजपला सोडलं. सर्वसाधारण मी महिला मागितलं त्यांनी भाजपला सोडलं. 1 नंबर आणि 8 नंबर दोन्ही पण कधी तिकीट नाही भेटलं तर तुम्हाला मग निरोप माझ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितलं मला. मग तुम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भरणार आहे किंवा पक्षाला राजीनामा देताय की काय करणार? पक्ष म्हणून फॉर्म भरणारच 100% भरणार आहे. पण मी म्हणजे माझं जे मी 30 वर्ष पक्षाला दिलेले तर मी माझं म्हणजे स्वतःचं जीवाचं सुद्धा पर्वा नाही केली. माझ्या मिस्टरांची सुद्धा केली नाही. म्हणजे मी घरावर अक्षरशः कृषी पत्र घेऊन मी पक्षासाठी काम केले. हे नेते सुद्धा सांगतील तुम्हाला मी पक्षासाठी काय केले. तर मी काय म्हणते तुम्ही नेत्याला सुद्धा विचारात जा तर मी कुठं पक्षासाठी कमी पडलेली. जर आज एक लाडक्या बहिणीला न्याय देऊ शकत नाही तर बाकीच्या 500 महिलाला कोण न्याय देणार आहे? ही माझी महिला आघाडी का आल्या पूर्ण आल्या 500 महिला काल हो म्हणले म्हणून आमदार साहेबांनी पेढे भरवले महिला आघाडीला भरवले. यांनी महिला आघाडीने पूर्ण साहेबाला का नाही बाबा गुलेताईची उमेदवारी 100% फायनल आहे. तुम्ही 101% सांगितलं साहेबांनी. मी हॉस्पिटलला होते तर माझ्या वतीनं माझ्या पूर्ण महिला आघाडी काल इथं होते. ह्याच वेळेस इथं होते. असं जर माहिती असताना आम्ही काल गेलोच नसतो. तुमचे जिल्हा प्रमुख म्हणताय की मी कार्यकर्त्यांसाठी माघार घेते. तुम्ही पण मोठ्या पदाधिकारी आहात. नाही मी पण म्हणजे नाही त्यांची भूमिका काय त्यांची? त्यांची भूमिका आहे ते एकदा नगरसेवक झालेले आणि मी पक्षाची एक मी तुम्हाला म्हटलं मी म्हणजे म्हणतो ना सच्चा कार्यकर्ता. तर मी खरंच एक सच्चा कार्यकर्ता आहे. पक्षाने मला 4 वेळेस उमेदवार दिले तर मी ते उमेदवार म्हणजे विजयी म्हणजे निवडूनच आणून पक्षाच्या स्वाधीन केलेले. आणि पण आज माझी म्हणजे आता म्हणजे मला वेळ नव्हती. महिला ओपन म्हणून मला वाढ सुटला नव्हता तर मी म्हणजे कोणत्याच पक्षाला म्हणजे विरोध केला नाही. पक्षाने मला उमेदवार दिला मी तो निवडून पक्षाच्या स्वाधीन केला. पण आज एक महिला 25 वर्षानंतर जर सर्वसाधारण महिला जर माझ्यासाठी वाढ सुटतोय आणि आज मला डावललं जाते 25 वर्षानंतर सुद्धा तर मग तुम्हीच सांगा म्हणजे मी कसा त्याग करायचा? कारण मी ऑलरेडी 25 वर्ष त्याग करून बसलेली आहे पक्षासाठी आणि आज मला जर पक्ष न्याय देत नाहीये तर कधी मी न्याय मागायचा आहे?
आजबाजू माझे काल